2024च्या 20 तारखेच्या प्रचार सभेसाठी आणि विशेषतः प्रचार नारळ फोडण्यासाठी ज्या पवित्र सिद्धेश्वर महाराजाच्या चरणी आपल्या सर्वांच्या साक्षीने आज आपण जो प्रचार नारळ फोडला त्याला टाळ्या वाजवून आपण सर्वांनी संमती द्यावी ही आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो। आज आपल्याकडे आलेले साधू संत महंत त्यामध्ये विशेषतः कृष्णगिरी महाराज कायगाव, महंत नामदेव महाराज वाकी, महामंडलेश्वर सदाशिव महाराज शास्त्री, संतोषगिरी महाराज सारोळा, त्र्यंबकगिरी महाराज देऊळगाव, रामेश्वरगिरी महाराज मुर्डेश्वर, प्रकाशगिरी महाराज सावखेडा, शालिकजी गिरी महाराज, बाबूरावजी महाराज बिळवे, गणेशगिरी महाराज मुर्डेश्वर, विद्यानंदजी सरस्वती तळणी, विवेकगिरी महाराज बाळापूर, प्रेमगिरी महाराज निंबायती आणि विश्वेश्वर नंदगिरी बोलखेडा, आमचे यशोनानंदगिरी महाराज सोयगाव, पूर्णगिरी महाराज सेदुर्णी, गुरुचरण महाराज रामवन नाशिक, कुंवरसिंगजी महाराज तांडा आणि दर्शन भारती महाराज तळेगाव, भोलेगिरी महाराज अजिंठा, मुक्ताईगिरी महाराज आदरणीय दळकी घाट, आपल्या उपस्थित असलेले आमचे सर्व या ठिकाणी नेतेगण, यामध्ये आदरणीय अर्जुन पाटील गाडे, बंडू पाटील शिंदे, केशवराव पाटील तायडे, रामदासजी पालोदकर, देवदासजी लोखंडे, अशोकजी सूर्यवंशी, श्रीरंग पाटील साळवे, देवदास पाटील श्रीराम पाटील महाजन, त्याचप्रमाणे नंदकुमारजी सहारे, दमू आना गव्हाणे, विजू आबा दौड, डॉक्टर पाखरे साहेब, डॉक्टर संजयजी जामकर, आदरणीय भाऊराव पाटील लोखंडे, रमेश पाटील चिचपुरे, जयराम पाटील चिचपुरे, खांडवे सर, नाना रहाटे, मुरलीधरराव काळे, मारुती पाटील वराडे, संजयजी डमाळे, प्रतापजी प्रसाद, रुपेशजी जयस्वाल, नानाजी भवर, पांडुरंगजी दुधे, गोविंदरावजी भोजने, आदरणीय विनोद सेठजी मंडलेचा, श्री अंकुशजी पाटील, राजूजी गौर, किशोरजी अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल, राजेंद्र ठोंबरे, अजितजी बागवान, राजू बाबा काळे, राजारामजी पांडळे, संतोषजी गव्हाणे, मधुकरजी गवळी आणि समोर बसलेले आमचे सर्व मित्र परिवार, आजचा हा जो कार्यक्रम आपल्या 2024च्या 20 तारखेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित असलेला अखंड हा अनेक हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले जनसमुदाय, आमच्या सर्व भगिनी, आणि मी आपल्याला एकच विनंती करणार का आज उमेदवार मी नाहीये, आपण सर्व इथे हजारोच्या संख्येने आलेले कार्यकर्ते हे उमेदवार आहेत। मी तर फक्त नावाला उमेदवार आहे, कामाला आमदार आहे, परंतु आमदार करण्याचा काम पवित्र जो करतात ते तुम्ही या हजारोच्या संख्येने प्रत्येक गावातून आलेले प्रमुख कार्यकर्ते आहात। या प्रमुख कार्यकर्त्यांनी राजकारणामध्ये मला गेल्या 25 वर्षापासून सातत्याने तुम्ही मदत करतात। आताच अनेक लोकांनी आपल्या भावना मांडल्या, त्यामध्ये कोळी असल, माळी असल, धनगर असल, राजपूत असल, सुतार असल, लवार असल, मल्यार असल, मराठा असल, मुसलमान असल, मागासवर्गीय, आदिवासी, इतके समाज आहे। आमच्याकडं सिल्लोड शहर आहे, त्या ठिकाणी गुजराती पासून, मारवाडी पासून, ब्राह्मण पासून तर एक एक छोटे छोटे जे समाज आहे त्या समाजाचाही खारीचा वाटा का होत नाही। मी माझा कार्य करताना, कर्तव्य पार पाडताना कुठेही कमी पडलो नाही, ही गवाही मी आपल्याला देतो। हे जातपात जे धर्माच्या गोष्टी करतात अशोकराव, त्यांच्यासाठी एकच उपाय आहे। मी रात्रीच आपल्या देशाचे मंत्री आणि विशेषतः या देशाच्या राजकारणामध्ये नितीनजी गडकरी साहेबांचा भाषण कोणी कोणी ऐकलं, जरा हात वर करा। बऱ्यापैकी लोकांनी ऐकलं। त्यांच्या भाषणामध्येच आपलं पुरं उत्तर आहे।
त्यांच्या शब्दामध्येच एक एक शब्दामध्ये ते असं वाटलं का माझा भाषण करू लागले, माझ्यावर करू लागले, माझ्यावर बोलू लागले आणि त्यांच्या एक एक शब्दामध्ये मी कसा फिट होतो. तो पिक्चर हिट होणार 23 तारखेला. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आपण पाहिलं इतके हजारो लोक सहज येत नाही. गावागावामध्ये काम चालू आहे. गावागावामध्ये अनेक गावामध्ये काम चालू आहे आणि विकासाच्या माध्यमातून काम कसं करावं हे कदाचित कुठं शिकायचं असेल तर त्याचा आता केंद्रबिंदू सिल्लोड बनलेला आहे. पूर्वी लोक बारामती बोलायचे, कोणी कोणत्या वेगवेगळ्या मतदारसंघाचे नाव बोलायचे. शास्त्रीजींनी त्यांचा जे समाचार घेतला, काही जे हिंदुत्वादाच्या गोष्टी करतात, फक्त निवडणुकीपुरता 15 दिवस त्यांना हिंदू, मुसलमान, दलित, पीडित, कोळी, ताळी, माळी, साळी हे सर्व आठवण येतं. आणि एकदा निवडणुका संपल्या की ना त्यानंतर त्या हिंदू बांधवाच्या गावाला जायला रस्ता आहे का, त्याला शेताला रस्ता आहे का, त्याची अडीअडचण काय, त्याला कधी लोन मिळतो का, त्या शेतकऱ्याला अनुदान मिळतो का, त्या शेतकऱ्याचे पंचनामे करताना सर्व गोरगरिबांना न्याय देता येतं का, हे कधीही त्यांना आठवण राहते. हिंदू बांधवाला पिण्याच्या पाण्यापासून, रोड रस्त्यापासून, मी कदाचित मुसलमानाला 8 दिवस लेट केला असेल पण हिंदू बांधवाच्या कामाला 8 घंटेही कधी लेट केलं. मी जातीवादी असतो, जातीच्या गोष्टी केल्या असत्या तर इतके मोठे साधू संत महंत इथे आले नसते. माझा लायसन मी कृष्णगिरी महाराजाकडे जाऊन रिन्युअल करून घेईल. काही लोकांना शंका कुशंका असली तर तिथे जायचं आणि महाराजकडे जायचं. आमचे या ठिकाणी वाकीचे महाराज बसलेले, अजून अनेक मंदिर आहेत जे आपल्या तालुक्यात नाही आहे. मी त्यांनाही पैसा दिला. आपण भोकरदन तालुक्यामध्ये शेलूद म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी ही महाराजाने मला बोलवलं. हे जे मी बोलू लागलो, मी काही उपकार केले नाही. हा जो पवित्र मंदिर ज्या ठिकाणी बनू लागला, तुम्ही पाहिलं असेल, आता या मंदिराच्या समोर जे सभामंडप आहे, हा पहिल्या टप्प्याचं काम चालू आहे. अजून 50 कोटीचा नवीन DPR या सिद्धेश्वर महाराजाचा डेव्हलप करण्यासाठी मी बनवू लागलो. आज जे आपण काम केलं हे समोर आहे. इथे कधी उभं राहायला जागा राहायची नाही. ज्या वेळेस यात्रा राहायची, एक मंडप लावायचं आणि मंडप मध्ये हजारो लाखो लोक येऊन पवित्र या सिद्धेश्वर महाराजाचे दर्शन घ्यायचे. मी अनेक लोकांना बोललो, शिर्डीचे साईबाबा असतील किंवा बुलढाण्यामध्ये गजानन महाराज, तुम्ही पहा, हे तिघही एक सोबत चालू झालेले. ते देवस्थान कुठे गेले, आपला देवस्थान कुठे, याच्या बाबतीत कधी निर्णय घेत नाही. कधी मी कोणताही मंदिर आणि तो परिसर डेव्हलप करायचा असेल तर त्यासाठी फक्त अडथळे निर्माण करण्याचं काम करतात. नाहीतर मी या ठिकाणी कोट्यवधी रुपये दिले, त्यांना काही कोणी मना केलं होतं का? तेही आमदार होते, अनेक वर्ष आमदार राहिले हिंदू बांधव. परंतु हिंदू बांधवांच्या आमदारापेक्षा दादाच्या नंतर कोणी काम केलं असेल या मतदारसंघामध्ये तर मी काम केलं. हे माझ्या ज्या मित्रांनी सांगितलं, अनेक मित्रांनी सांगितलं. या भाषण करताना मी 7-8 लोकांचे नाव ऐकले का दादाच्या नंतर सत्तारनी विकास केला. हे जे शब्द ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस माझी जे मी 18 तास, 15 तास, 14 तास काम करतो, त्यासाठी हजारो लोक, आज 10,000 कार्यकर्ते फक्त प्रचार करू लागले. 10,000 ज्या पक्षाचा प्रचार करत असेल, ज्या उमेदवाराचा, त्याला 2 लाख मतं घेणं काही अवघड नाही. मी तुम्हाला सांगतो, या साधू संतांच्या साक्षीने मी जे शब्द बोलू लागलो, मी जे हे साधू संतांच्या साक्षीने बोलू लागलो, आपला मान सन्मान वेगळा आहे. हे जे बसलेले आमच्या खुर्चीवर, यांचा आशीर्वादाचा रूपाने हे न दिसणार आहे. जो मागल त्यालाच मिळल. साधू संतांचा अधिकार, जो आशीर्वाद असतो, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी बी खरेदी करू शकत नाही. मी सांगतो,
टाटा बिर्ला अदानी अंबानी हे आशीर्वाद साधू संतांचा कोणीही विकत घेऊ शकत नाही. त्याच्याकडे जी काही दैव शक्ती असते त्याचा तो शब्दाने एक एक शब्द सांगितला तो आत्मा आणि परमात्माला साक्षी ठेवून मिळतोय. म्हणून या लोकांचा मान सन्मान वेगळा आहे. आपण पाहतो भंतेजी असतील तेही त्यांच्या धार्मिक विधी पुरी करतात. मौलाना असतील, हाफिज आलिम असतील किंवा छोट्या छोट्या समाजाचे मंदिरामध्ये बसलेले अनेक आध्यात्मिक गुरु असतील. मी अनेक महाराजांचा ज्या ज्या वेळेस उल्लेख करतो त्यामध्ये आपण आज बघतोय का छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे. मी कधीही प्रत्येक वेळेस विधानसभेत बोललो का छत्रपती शिवाजी महाराज आमच्या अजिंठ्याला केवसच्या समोर त्यांचा जन्म झाला नाही, पण त्यांचा जो कार्य आहे तो देशामध्ये आणि राज्यामध्ये माहीत आहे, परंतु जगाला माहीत नाही. म्हणून अजिंठा लेणी इथं 61 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी शिवसृष्टी बनवू लागलो. 61 कोटी रुपये. आपण विचार करा. त्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 51 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी भीम पार्कच्या नावाने सुरुवात केली. मला भंतेजीने सांगितलं का भीम पार्कच्या ऐवजी हे नाव तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान द्या. त्यालाही त्याच ठिकाणी मंजुरी दिली आणि त्याच्या कामाची सुरुवात दोन्हीकडे चालू आहे. रोडच्या हायवेला राईट साइड मध्ये आपण जळगावला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एक नॅचरल डोंगरासारखा आहे तिथे मी एक किल्ल्यासारखा बनवू लागलो. ते आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हम तुम्हारे साथ हैं. तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जय सो. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. खरं हाच प्रेम आहे. तुम्ही साथ आहे म्हणून तो त्यांच्या छातीमध्ये धडकी भरते. आणि हे जे रसायन आहे याच्यात ताकदीचा शक्तीचा कोणी अंदाजा लावू शकत नाही आमच्या साधू संतांचा. ही तर डबल धडकी आहे. हे महाराज लोक कामाचं मूल्यमापन करतात. ते हिंदू जरूर आहे. हिंदू धर्माचा पालन पोषण करताना जे मंदिर पवित्र आहे त्याला सुरक्षित ठेवण्याचं काम करतात. ज्या मंदिरामध्ये जी काही हिंदूची संस्कृती होती ती पवित्र पार पाडण्याचं काम हे सर्व साधू संत करतात. मीही त्यांचा एक सेवक आहे. मीही तुमच्यासारखा मानणारा एक मनामध्ये ईश्वर अल्लाह भगवानने मला जी विचार करण्याची शक्ती दिली त्या शक्तीचा कधी मी सदुपयोग करतो, कधी दुरुपयोग केला नाही. मी प्रत्येकाला बोलतो का माझ्या जातीचं मूल्यमापन करू नका, माझ्या कामाचं मूल्यमापन करा. मी काम करत असेल तर मला मतदान द्या. माझ्यापेक्षा कोणी 1% काम केलं असेल. मी तर 25,000 कोटीची कामं चालू आहे माझी. मी मंजुरी दिलेली आहे शासनाच्या वतीने. परंतु काही लोक काम करतच नाही, फक्त मला बदनाम करण्याचं काम करतात. तुम्ही अंदाजा लावा 2020 मध्ये ज्या वेळेस महामारी आली कोरोनाची, साहेब मी अनेक लोकांना त्यांचा मृत्युमुखी पडताना पाहिलं. मी कोणाला रेमडेसिवीर देऊ शकलो नाही. काही लोकांना ऑक्सिजनचा बेड उपलब्ध नाही, कारण की सर्व ऑक्सिजन मध्ये पुरे 100% जे होते ते सर्व 100% त्या बेडवर झोपलेले होते पेशंट असताना. मग त्यावेळेस मी निर्णय घेतला का नाही, घाटी असल संभाजीनगर औरंगाबादचा किंवा MGM असल त्याच्यापेक्षा मोठा हॉस्पिटल मी सिल्लोड मध्ये बांधणार. ती मनामध्ये खून गाठ बांधली आणि 60 एकर जमीन माझी होती. त्या ठिकाणी आज माझी एक सूदभरवी जमीन राहिली नाही. त्या महाराणा प्रताप चौकवर मी ते दान केली, रजिस्टर्ड दान केली. आणि काही जे भिकारी लोक आहे बिचारे जे पोट भरतात माझ्या नावाने, मी भिकारी म्हणतो त्यांना,
ते बोर्ड भरतात. अनेक लोकांनी फॉर्म भरले और हम आते हमको क्या देते. मैं बोला ना तेकू देते ना तेरा थोबाडा देखते. तू उभं राहून जाय, पाहून घ्या तुझी बायको बी तुला मत देते का. आणखी लाडली बहीण माझ्या सोबत आहे. त्या लाडल्या बहिणीसाठी मी लाखो बहिणींचा पगार बांधला. 2-2, 3-3 वाजेपर्यंत सह्या केल्या. मी पालकमंत्री या नात्याने जोपर्यंत मी सही करत नाही तोपर्यंत त्या बहिणीचा पगार सन्मान बांधला जात नाही. हे जे आमच्या समोर बसलेल्या गोरगरीब बहिणी आहे हे त्याच्या साक्षी आहे. मी ठिकाणी जात पात काही पाहिलं नाही. आणि हे सर्व करताना न्याय देताना तिथे कोणालाही कोण आपल्या पक्षाचा आहे कोण आपला विरोधी हे कधी पाहिलं नाही. एकमेव आपला तालुका आहे का या तालुक्यामध्ये प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला अनुदान मिळतो. कधी अतिवृष्टीच्या नावावर, कधी दुष्काळाच्या नावावर, कधी सातत्याच्या पावसाच्या नावावर आपण प्रत्येक वेळेस शेतकरी बांधवाचा सन्मान करतोय. आजूबाजूचे तालुके तुम्ही पहा, त्या ठिकाणी अनुदान मिळत नाही, पण सिल्लोड मधला शेतकरी अनुदानाशिवाय राहत नाही. आता ही 240 कोटी रुपयाची नुकसान भरपाई सरकारच्या दरबारी मांडण्याचं काम मी केलं. आणि मी तुम्हाला सांगतो, निवडणुका संपल्या, आचारसंहिता संपली, कटकटक आवाज आला मोबाईलवर का समजा पैसे आले अकाउंटवर. इतका गॅरंटी वाला सरकार हे पहिला सरकार आहे. मी 43 वर्षापासून राजकारण करतोय. अशोकराव पासून तर आबापासून तर काळेसाहेबापासून तो आमची बहीण दुर्गाताई पवार पासून तर सर्व नेत्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला. परंतु मी कार्यकर्ता आहे. मला आज यासाठी मी स्वतः समाधानी आहे का अनेक लोक आज या तापत्या उन्हामध्ये बसलेले आहेत. हे फक्त एक कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी, शक्ती देण्यासाठी. मी कधीही विसरणार नाही. आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा, आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा, आमदार अब्दुल सत्तार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमदार अब्दुल सत्तार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. तर राजकारणामध्ये जे जे राजे महाराजे होऊन गेले, छत्रपती शिवराय ज्या वेळेस राजकारण करत होते त्यावेळची युद्धभूमीमध्ये लढत होते. अनेक किल्ले त्यांनी सर केले. या देशामध्ये, या राज्यामधला एक आदर्श राजा होऊन गेले.